प्रवेशद्वार बनवला आहे कोल्हापूर खाद्य आणि कला महोत्सव। भारतात असा सुंदर असा हा नकाशा। मालवणी थालीचा हा स्टॉल आहे। तर इथे ही अस्सल कोल्हापुरी चुलीवरची मराठ। तर इथे बघा आहे कोल्हापुरी मसाला, तर MH9 मसाले। ही शेगावची कचोरी आहे। या स्टॉल वरती बघा आंबोळी चटणी, थालीपीठ, कटवडा, रस्सा, नंतर मग मोदक, खरवस वगैरे आहे। अच्छा, वडापाव कसा आहे? वडापाव 20 रुपये वडापाव, सरबत आहे। अच्छा, सेंटरला ही अशी सिटिंग अरेंजमेंट आहे। इथे ही सुरमई फ्राय आहे, पापलेट फ्राय, बांगडा फ्राय, सावजी चिकन, सावजी मटण आहे। 100 रुपयाला एक, म्हणजे कुठलाही घ्या म्हणजे ते पण आवाजवाले। अच्छा, 600, 700, 800। स्टेजच्या बाजूने इथे असा हा गेम झोन आहे। नमस्कार मित्रांनो, प्रमोद कुंडळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मी आता आलो आहे भाईंदरमधल्या इंद्रलोकमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानामध्ये सुरू आहे कोल्हापूर खाद्य आणि कला महोत्सव। तर ह्या कोल्हापूर कला आणि खाद्य महोत्सवाची तारीख आहे 10, 11, 12, 13 आणि ह्याची वेळ आहे संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत। चला तर बघूया इथे कुठले कुठले स्टॉल्स आहे आणि काय काय आहे। तर मित्रांनो, इथून तुम्ही भाईंदर स्टेशनवरून आलात की इथे हे बघा हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार हे उद्यान आहे। तर ह्या इथे बघा हे असं सुंदर असं हे प्रवेशद्वार बनवलं आहे कोल्हापूर खाद्य आणि कला महोत्सव। तर आता आपण आतमध्ये जाऊया। तर इथे आतमध्ये प्रवेश करून आता आल्यावरती बघा इथे पण असं हे एक प्रवेशद्वार आहे। दोन्ही बाजूला सुंदर असे मोर आहेत कोल्हापूर खाद्य आणि कला महोत्सवचा। नंतर इथे पुढे हा भारतात असा सुंदर असा हा नकाशा बनवलेला आहे। आणि ह्या साईडला जर बघाल तर कोल्हापूरची महालक्ष्मी ते आपण जवळून दर्शन घेणार आहोत। आणि इथे जर तर छत्रपती शिवाजी महाराज। तर इथे कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर इथे बघा हे असं कोल्हापूर खाद्य आणि कला महोत्सव संपूर्ण ह्या पटांगणामध्ये आहे। तर इथे बघा हे मारुती सुझुकी कंपनीची पण इथे ह्या दोन अशा ह्या कार्स ॲडसाठी डिस्प्लेसाठी ठेवलेल्या आहेत। तर इथे बघा हा स्टॉल नंबर 4 आहे बाळूमामा ॲग्रो प्रोप्रायटर कंपनी। आणि हे कोल्हापूरच्या चवीचं गूळ पण आहे इथे आणि ह्या सगळ्या गोदड्या वगैरे पण आहेत इथे। कैसा है ये? सिंगल है 750। अच्छा, और ये डबल वाला वगैरह भी है क्या? डबल वाला है। कितने है वो? ये 1100 में आता है, ये 900 में आता है। अच्छा, हे कोल्हापूरचेच आहेत का? अच्छा, आणि हे गुळाचं हे कसं आहे? 80 रुपये किलो। अच्छा अच्छा। तर हा बघा हा कोकण मार्टचा स्टॉल आहे। इथे सगळे कोकणी मेवे आहेत, खाजा, खटखटे लाडू, मोठियाल, मसाले, पीठ वगैरे, नंतर मग कोकम गळ आणि कोकम सिरप वगैरे सुद्धा सगळं आहे। तर या स्टॉल नंबर 5 वरती तुम्ही नक्की भेट द्या। तर इथे बघा हा श्री समर्थ कृपा मुखवासवाले यांचा हा स्टॉल आहे। इथे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे हे मुखवास आहे। कसे आहेत? 100 ग्राम 60 रुपये 100 ग्राम। 60 रुपये 100 ग्राम। आणि हे पान वगैरे कसे आहेत? 100 रुपये 100 ग्राम आहे। अच्छा, आणि ते काय चटणी आणि लोणचं आहेत का? ते कसं आहे लोणचं? कसं पाव किलो? 100 रुपये पाव किलो। 100 रुपये पाव किलो। अच्छा अच्छा। अच्छा, चटणी 120 रुपये पाव किलो आहे। इथे हा जुहू बीच फेमस कालाखट्टा गोलाचा हा स्टॉल आहे। कैसा है?
गोला 100 रुपीज़। अच्छा, और क्या क्या शरबत बरबत का भाई? नींबू शरबत है, जलजीरा शरबत है, काला खट्टा शरबत। लिंबू शरबत कैसा आहे? 30 रुपीज। अच्छा अच्छा, ठीक आहे। इथे बघा हे अस्सल पुणेरी चटकदार ओली भेळचा हा स्टॉल आहे आणि सगळे मटकी भेळ, ओली भेळ, सुकी भेळ, सगळं रगडा, दिल्ली चाट वगैरे हे सगळं आहे। पाणीपुरी वगैरे पण आहे। कैसा आहे पाणीपुरी, कैसा आहे? 50 रुपये आणि सुकी भेळ, ओली भेळ 100 रुपये। अच्छा अच्छा, आचरेकर स्पेशल मालवणी थालीचा हा स्टॉल आहे। इकडे बघा ही मिसळ आहे का? कशी आहे प्लेट? 100 रुपये प्लेट। हा, कोंबडी वडे कितीला आहे ते? 160 रुपयाला। अच्छा अच्छा, तर इथे ही अस्सल कोल्हापुरी चुलीवरची माठातली मिसळ व कटवडा इकडे आहे। इथे बघा, तर इथे बघा हे कोल्हापुरी मसाले पण आहेत। जरा तुमच्याकडे काय काय ते सांगा जरा, तोंडाजवळ फक्त मोठ्यानी। आमच्याकडे कोल्हापुरी मसाला आहे, कोल्हापुरी कांदा मसाला, हळद आहे, आपल्याकडे गूळ आहे, ऑर्गॅनिक गुळ कितीला आहे ते? 50 रुपये अर्धा 50 रुपये अर्धा किलो। किलो। आणि हे काय नवीन काय आहे? हां, ऑर्गॅनिक हळद आहे, त्याला स्प्राउटची हळद अच्छा, 50 रुपये केजी। हां 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 हां। तर इथे बघा हे कोल्हापुरी मसाला जर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। इकडे पण बघा हा नंबर आहे महेश कुंभार आणि या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला हे MH9 मसाले हां तुम्हाला डिलिव्हरी मिळेल कुरिअर करून। ठीक आहे, तर इथे हा खानदेशी खाद्य संस्कृतीचा हा स्टॉल आहे। इथे बघा सगळे असे हे पिठलं, ठेचा, भाकरी वगैरे, नंतर मग त्या इथे हे थालीपीठ आता होत आहेत आणि नंतर मग हा असा पुरणपोळीचा मांडा हे तयार झालेला आहे। तर बघा हे थालीपीठची थाली आहे। तर इथे बघा ही शेगावची कचोरी आहे। तर इथे या स्टॉलवरती बघा आंबोळी चटणी, थालीपीठ, कटवडा, रस्सा, नंतर मग मोदक, खरवस वगैरे आहे। हे इकडे कटवडा रस्सा किती 70 रुपये आहे का? हे कटवडा रस्सा 70 रुपये। 70 रुपये प्लेट आहे। अच्छा नाचणीचा आंबील आहे। अच्छा, एका प्लेटमध्ये किती येतील हे? याच्यामध्ये 2 वडे, अच्छा. 2 पाव वगैरे येतील अच्छा, त्याच्यासोबत। पुरणपोळी वगैरे पण आहे का? पुरणपोळी पण आहे। त्याच्यानंतर अनारसे आहे गरम गरम, अच्छा. अनारसाचं पीठ आहे। हां हां हां, इथे खरवस वगैरे आहे, भाजणी चटणी आहे, अच्छा. गव्हाची नानकटाई आहे। सगळे महाराष्ट्रीयन आपल्याला ते अळूवडी होत आहेत ना आता? अळूवडी कशी? 50 रुपये प्लेट आहे हे कोथिंबीर वडी आणि 60 रुपये आळूवडी. अळूवडी। अच्छा अच्छा, आंबोळी आहे, हां हां हां, थालीपीठ आहे, थालीपीठ बरोबर। हा स्टॉल नंबर 15 आहे। ठीक. वडापाव अच्छा, वडापाव कसा आहे वडापाव? 20 रुपये वडापाव. अच्छा, 20 रुपये। पावभाजी आहे, गुलाबजाम आहे, मोमोज आहे, अच्छा अच्छा, पावभाजी किती? 80 रुपये। 80 रुपये. अच्छा, मोमोज 70 रुपये। एका प्लेटमध्ये किती येतील? 5 पीस आहे. 5 पीस येणार ना? अच्छा, आणि हे काय? गुलाबजाम आहे, थेपले आहे, थेपले। अच्छा, गुलाबजाम कसे? 12 रुपये. 12 रुपये एक। पियुष, अच्छा, सोलकडी आणि पियुष वगैरे पण आहे। पियुष कसं ग्लास? 50 रुपये. 50 रुपये। आणि थेपल्याचं पाकिट कसं आहे हे? 30 रुपये. 30 रुपये। अच्छा अच्छा, ठीक। हा कोकणी मेव्याचा हा स्टॉल आहे। इकडे सगळे बघा हे कोकणी मेवा। हे काय वडेपीठ आहे का हे? हे किती? वड्याचं पीठ आहे अर्धा किलो 60 रुपये। 60ला। पीठ आहे, थालीपीठ आहे, आंबोळी पीठ आहे, हां हां हां, श्रावण पीठ आहे, अच्छा, आणि पोहे आणि कोकम आगळ वगैरे एक सरबत आहे। अच्छा, आणि हे खटखटे लाडू कसे आहेत हे? हे आपले 100 रुपये गावठी। अच्छा, 100 रुपयाला आहे ते। आणि हे काय? हे खायची कोकम आहे, अच्छा. ऍसिडिटी वगैरे पचनासाठी। म्हणजे हे कोकम. गोड कोकम आहे ते। हो. कितीला आहे हे पॅकेट? हे नॉर्मली आहे तुम्हाला पडते 50 रुपये। 50 रुपयाला आहे ते, बरोबर। आणि गावठी काजू आहे, काजू. चुलीवर भाजलेले काजू आहे। चुलीवर भाजले। हे किती आहे? 200 ग्राम आहेत। 200 ग्राम अच्छा, कितीला आहे हे? 200 रुपये। 200 रुपयाला आहे। अच्छा, आणि हे कसे तांदळाचे लाडू आहेत? तांदळाचे लाडू किती? 60 रुपये। 60 रुपयाला आहे ना हे? अच्छा अच्छा, ठीक।
तर मित्रांनो, तुम्ही आता ते डावीकडचे सगळे हे असे स्टॉल्स बघितले. आता आपण इथे उजवीकडचे स्टॉल्स बघणार आहोत आणि नंतर तुम्हाला इथून काही असे डिश घेऊन इथेच बसून तुम्ही खाऊ शकता. सेंटरला ही अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. इथे हा स्टॉल नंबर 30 आहे. इथे बघा सगळ्या अशा ह्या मूर्त्या आहेत. ही मूर्ती कशी छत्रपती शिवाजी महाराजांची छोटी मला 1200ला पडला. 1200. अच्छा 2100ला आहे. 2100ला. हा, ही 2200ला आहे. अच्छा ती 2200ला आणि ही 2800ला. 2800ला आणि ही सर्वात छोटी मूर्ती ही कशी 850 रुपये. 850ला आहेत. अच्छा सगळ्या अशा वेगवेगळ्या अशा मूर्त्या आहेत. हे कुठल्या मटेरियलमध्ये आहे? फायबरमध्ये आहे. फायबरमध्ये आहे. अच्छा अच्छा हां. आणि अच्छा हे तुमचं नाव ह्याचं काय आहे? शिव जय शिवराय. अच्छा जय शिवराय. अच्छा अच्छा त्याचं हे आहे प्रोडक्ट. आणि हे मुकुट वगैरे आहे ना शिवशंभू. शिवाजी महाराजांनी शंभू महाराजांना. अच्छा शंभू महाराज. ठीक. दोघांचे मुकुट. हां हां कितीला आहे हे? 900 रुपये. 900 रुपयाला आहे. अच्छा अच्छा ठीक. तर हे बघा हे लेडीज प्रोडक्ट्स कानातले बँगल्स आणि बाकी सगळे जे प्रोडक्ट्स आहेत त्याचा हा स्टॉल आहे. हे आहे ते पण हे ड्रेसेस आणि नंतर मग असे टॉप्स वगैरे आणि गाऊन्स वगैरे आहेत. इथे बघा हे बोंबील फ्राय होत आहेत. इथे ही सुरमई फ्राय आहे, पापलेट फ्राय, बांगडा फ्राय, मटन रस्सा, चिकन रस्सा, नंतर मग चिकन कलेजी आहे, कोलंबी मसाला, बजडी मसाला, नंतर मग सुका चिकन, खेकडा मसाला वगैरे सगळं आहे. आणि इकडे ही अशी सोलकढी आहे. तर हा आगरी कट्टाचा हा स्टॉल आहे. तर सांगा ना जर बोंबील फ्राय कितीला आहे? 250 रुपये. बोंबील फ्राय 250, सुरमई फ्राय 350 रुपये थाळी. आणि पापलेट हां 300 रुपये थाळी. थाळीचा रेट आहे ना. बांगडा 250 रुपये थाळी. अच्छा 250 रुपये थाळी. आणि हे सगळं चिकन मधले डिशेस कसे आहेत सगळे? चिकन थाळी 250 रुपये, सुका चिकन 300 रुपये, अच्छा मटन थाळी 350 रुपये, कोलंबी थाळी 300 रुपये, आणि खेकडा खेकडा थाळी 300 रुपये, अच्छा सोलकढी ग्लास कसं आहे? सोनकढी थाळी 50 रुपये. 50 रुपये ना. ठीक ठीक. ती आता थाली तयार होते का ती? तर इथे बघा हा सर्वदे स्पेशल सावजी यांचा हा स्टॉल आहे. इकडे सगळे बघा हे डिशेस आहेत. कलेजी पाव, खिमा पाव, कोंबडी वडे, नंतर मग सुका चिकन, सुका मटण वगैरे सगळं. सावजी चिकन, सावजी मटण आहे. आणि हे बिर्याणी आहे ना, चिकन बिर्याणी. ह्याचे रेट कसे आहेत? म्हणजे हे 200 रुपये. 200. आणि हे ही चिकन कलेजी जी आहे 250 रुपये थाळी आहे. 250 रुपये थाली. आणि मटन कलेजी हां 350 रुपये थाळी. अच्छा. आणि हे सुकं मटन आहे ते 350 रुपये. 350 रुपये. आणि हे सुकं चिकन हे 300 रुपये. 300 रुपये ना. हे मटन किंवा 350 रुपये प्लेट आहे. अच्छा मटण किंवा 350 रुपये प्लेट. आणि हे वडे मध्ये भरून 80 रुपये. पावामध्ये भरून 80 रुपयाला आहे. आणि हां आणि हे वडे कसे? वडे हे थाळीवरती येतील. अच्छा अच्छा थालीवर वडे हवे ते वडे, ज्यांना भाकरी हवी ते भाकरी. आणि हे कलेजी पाव, खिमा पाव कसे? हे 50 रुपये. 50 रुपयाला आहे ना ते. ठीक. तर हे इथे महाबळेश्वर शेती मिलेट्स आहे ते. हे कसं आहे पॅकेट? 150ला 2 पॅकेट. 150ला 2. कुठलं पण 2 घ्या वगैरे. अच्छा. आणि ते कसे आहेत म्हणजे ते? 100ला 1 पॅकेट. ते 100ला 1 पॅकेट आहे ते. अच्छा अच्छा. इथे हा कोल्हापुरी स्वाद, चिकन तांबडा पांढरा रस्सा आणि कोल्हापुरी मटणचा हा स्टॉल आहे. या इथे मोजिटो हबचा हा स्टॉल आहे. इथे बघा छत्रपती शिवाजी महाराज. हे सगळे एवढ्या सगळ्या फ्लेवर्सचे मोजिटो आहेत. कसं आहे मोजिटो ग्लास? 100 रुपयाला. 100 रुपयाला एक. म्हणजे कुठलंही घ्या म्हणजे तिथे. ठीक आहे. हे फूड पॅराडाईज, ऑल प्रोडक्ट्स आर एग फ्री. हे बघा एवढे सगळे असे हे फूडचे जे हे आहेत. बिवरेजेस, चीज केक्स, प्रीमियम शेक्स, ब्राउनीज, डेझर्ट पॅन वगैरे हे सगळं आहे. इकडे हे मोजिटो आणि नंतर मग हे केक्स वगैरे आहेत. तर इथे बघा इथे साईडला यांचे हे असे सगळे रेट्स पण दिलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. दिल्ली मलाई कुल्फी फेमस. कैसा आहे कुल्फी? 30 रुपये काय? अच्छा. श्री सद्गुरू कृपा मुखवासवाले हा स्टॉल आहे.
कसं आहे 100 ग्राम? सगळं वेगवेगळे भाव आहे. 60 रुपये, 80 रुपये, 100 रुपये. अच्छा. आणि पान कसं आहे पान? 5 रुपये पान 100ला 100, 110ला 100. अच्छा. वेगवेगळे आहेत असे. ठीक. तर इथे एक कंदी पेढे. हां कसं आहे बॉक्स? 150ला. आणि हे 120ला आहे. आणि हे काय कुंदा आहे? हे पण 120ला. हे सगळे. अच्छा अच्छा. तर हा कोल्हापुरी चप्पलचा हा स्टॉल आहे. कसं आहे ते? हे कसं आहे? 650 रुपये. 650. आणि हे 700 रुपये. 700 रुपये. आवाजवाले कुठले आहेत? आवाजवाले हे वाले अच्छा. हे कितीला आहे? 1500 रुपये. हे 1500ला आहे. अच्छा अच्छा. आणि हे मरून कलर? ते पण आवाजवाले आहे. आवाजवाले. हे पण 1500 आहेत का? कुठले? हां. ठीक. 1200, 1500 सगळे वेगळे वेगळे. अच्छा. सगळे वेगवेगळे रेट आहेत. आणि लेडीज कितीला आहेत? लेडीज 500 रुपये. कुठले पण घ्या, लेडीज 500. 500 रुपयाला. अच्छा. हा रत्नागिरी हापूस आंबा कसे डझन? हे 600 रुपये. आणि हे 700. हे 700. 800. 800. अच्छा. 600, 700, 800 असं आहे. आणि हा ही पेटी कितीची आहे? ही किती डझनची पेटी आहे? हां लूजमध्ये आहे. अच्छा अच्छा. ठीक आहे. तर इथे बघा हे आईस्क्रीमचा स्टॉल आहे हा सेंटरला. आणि या साईडला हा इथे असा हा मिनरल वॉटरचा स्टॉल आहे. मोठ्या बाटल्यांपासून छोट्या बाटल्यांपर्यंत आहे हा स्टॉल. इथे पण हे झेंडूचा हा स्टॉल आहे. तर बघा आता आपले सगळे स्टॉल्स बघून झालेले आहेत. तर इथे सेंटरला हे सिटिंग अरेंजमेंट आहे. तुम्ही जर खायला जर घेतलं तर इथे बसून तुम्ही खाऊ शकता. आणि आता पुढे आपण स्टेजजवळ जाऊया आणि बालनगरी बघूया. तर इथे तुम्ही दोन्ही बाजूला जर बघाल तर सिटिंग अरेंजमेंटच्या दोन्ही बाजूला वॉश बेसिन्स आहेत. इथे पण बघितलं तुम्ही. आणि या साईडला पण वॉश बेसिन्स आहेत. इथे बघा हा सेंटरला हा असा स्टेज आहे. आणि इथे अशी कार्यक्रम तुम्हाला बघण्यासाठी इथे अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. स्टेजच्या बाजूने इथे असा हा गेम झोन आहे. गेम झोनची एंट्री आहे. तर इथे बघा हे एक वेगळ्या प्रकारचं इथे असा हा गेम झोन मधला हे मुलांसाठी आहे. तर हा इकडे बिग बॉलरचा हा गेम आहे. इथे हा टार्पोलिन आहे. या इथे बघा हे स्लाइड्स आहेत. तर मगाशी तिथून राईटने आपण आलो. आता या इथून लेफ्टने आता बाहेर पडत आहोत. या इकडे बघा हा बुक फेअर आहे. फ्री होम डिलिव्हरी. हा मोठा भाऊ म्हणजेच काय पूर्णाचे मांडे. आणि तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा कोल्हापूर खाद्य आणि कला महोत्सवचा ब्लॉग? तर हा कोल्हापूर कला आणि खाद्य महोत्सव जो आहे हा 10, 11, 12 ते 13 एप्रिल आणि इंद्रलोकमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानामध्ये आहे. आणि ती वेळ आहे संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत. तर तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.